श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काल तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर काल मी दिवसभर खूप साऱ्या साड्या नऊवारी आहेत त्या कट केल्या होत्या ना, शिवायचं काम सकाळपासून स्टार्ट केलं होतं आणि तर चालू आहे आपल्या नऊवारी शिवायचं काम. खूप साऱ्या नऊवारी आहेत. हा व्हिडिओ काढताना फक्त मोबाईलमध्ये एकच चार्जिंग होती आणि दुसरा व्हिडिओ चालू केला की चार्जिंग संपून गेली होती. सर्व काम झालं होतं त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स म्हणून बाहेर येऊन बसले. तोपर्यंत पप्पासुद्धा आले होते. त्यांनी समोसा आणला तर खात बसलं तंदुराचं. इकडं काहीतरी काम चालू होतं. तर राहिलेल्या साड्या कट केल्या आणि थोडं निवांत म्हणून सावित्रीबाई फुले यांची मालिका लागली होती. त्याच्यामध्ये सतीदहन चालू होतं आणि तितक्यात सावित्रीबाई फुले तिथे येतात आणि जो ब्राह्मण असतो तो सतीदहन करायला लावत असतो. त्याला त्या दगड मारतात. त्याला एवढी वेदना होते की त्या म्हणतात तुला एवढा दगड सहन होत नाही, तू तिला जिवंत जाळायला चाललायस तर तिला किती त्रास होईल. तर हे अशी आधीच्या परंपरा होत्या. तर त्या सावित्रीबाई फुले यांनी म्हणा की ज्योतिराव फुले यांनी म्हणा शिक्षणाचा अधिकार जो आपल्याला दिला. आज आपण एक स्त्री बाहेर जाऊन सगळं काम करते, शिकते, मोठी होते तर फक्त सावित्रीबाई फुले यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामागे. तर सावित्रीबाई फुले यांची मालिका पाहून झाली आणि नंतर खूप साऱ्या साड्या शिवल्या होत्या. त्याला बंद लावायचं काम चालू होतं. तर आज मी दिवसभरात कंप्लीट 4 साड्या कंप्लीट शिवून झाल्या होत्या. फक्त त्याला बंद लावायचं काम चालू होतं. तर असा होता आजचा दिवस. बाय गाईस. असेच मिनी ब्लॉग पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पूर्ण साड्या आल्यानंतर आणखीन एक मी ब्लॉग त्याच्यासाठी स्पेशल बनवणार आहेत. कशा पद्धतीने शिवल्यात किंवा कशा शिवतात नाही आपण शिवण्याचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहोत. तर बाय गाईज.